सांगलीवाडी येथे राज्यस्तरीय कबड्डीचा दुसरा दिवस। सांगलीवाडी येथे 19 वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दुसऱ्या दिवशी कुमारी गटातील सर्व सामने संपूर्ण कुमार गटाच्या स्पर्धा चालू झाल्या। कुमार गटाच्या स्पर्धेच्या वेळी ओळख परेडसाठी यावेळी सांगलीवाडीचे माजी चेअरमन श्री शिवाजी भाऊ पाटील, श्री सर्जेराव पाटील, लिंगायत समाज सेवाभावी संस्था सांगलीवाडीचे उपाध्यक्ष श्री आनंदा कोरे, राजाभाऊ जोशी, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळी, पैलवान आक्रमक कदम व इतर मान्यवर उपस्थित होते। यांना ओळख परीक्षेसाठी माणिक पाटील यांनी सहकार्य केले। एकूण 6 क्रीडांगणावर 18 सामने मुलांचे झाले। मुलींच्या मधील साखळी पद्धतीचे सामने झाल्यानंतर बाद फेरीचे सामने होऊन उपांत्य व अंतिम सामने 1 तारखेला घेण्यात येणार आहे व मुलांचेही त्याच पद्धतीने सामने होऊन उपांत्य व अंतिम सामने 1 तारखेला होणार आहेत। त्याचबरोबर माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे व मान्यवरांचा सत्कारही त्याच दिवशी होऊन कार्यक्रम अंतिम टप्प्यात येणार आहे, असे संयोजकांनी सांगितले। एका हाताचा पंजा नसणारा राज्यस्तरीय कबड्डी खेळणारा एकमेव खेळाडू आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्या संघास विजयी होऊ पाहणाऱ्या संभाजीनगर येथील खेळाडू राज ठाकूर याचा सत्कार माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी सुशील हरदरे व इतर मान्यवर उपस्थित होते। या क्रीडांगणाची व्यवस्था करणारे व्यवस्थापक बाबासाहेब यादव, माणिक पाटील, लालासो यादव, सचिन देवकर, सचिन पाटील, हर्षल फल्ले व मंडळाचे इतर खेळाडू हे जातीने लक्ष देऊन काम करत आहेत। ज्या संघांचे सामने आजच्या सत्रामध्ये होणार नाहीत अशा संघांनी त्वरित क्रीडानगरीच्या प्रवेशद्वाराजवळ जी वाहन उभं आहे त्या वाहनामध्ये बसून आपल्या भोजन संतोष भुटनाळ सामनाधिकारी 1 वर करा। विनायक कोळी आपणास विनंती आहे, आपण खालील मान्यवरांना घेऊन क्रीडांगणावर जायचं आहे। शिवाजी पाटील माजी चेअरमन, ज्येष्ठ खेळाडू सेवानिवृत्त पोलीस फौजदार मारुती मोरे, श्रीकांत वळसे यांना देखील मैदानावर घेऊन जात आहेत। सदाशिव पाटील, पैलवान आक्रमक कदम वस्ताद यांना देखील मैदानावर घेऊन जातील। सुरेश भाऊ पाटील आपण मैदानावर यायचं आहे। विनायक कोळी क्रीडांगण क्रमांक 1 वर, क्रीडांगण क्रमांक 1 वर न्यायचा आहे। हलगी वादक क्रीडांगण क्रमांक 1 वर यायचा आहे। चला विनायक कोळी हलगी वादक 1 वर यायचा आहे। शिवाजी भाऊ पाटील मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू, कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त पोलीस वळसे मद्रासी, पैलवान आक्रमक कदम सुरेश पाटील। जे सामने या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया सर्व संबंध कोणीही या ठिकाणी विचारल्याशिवाय क्रीडांगण सोडायचं नाहीये। आजच्या सत्रामध्ये एकूण 18 सामने या ठिकाणी होणार आहेत। क्रीडांगणावरती सुरू होणारे 6, त्याच्या अगोदर झालेले 6 आणि अजून 6 सामने, एकूण
18 सामने या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे कुणीही क्रीडांगण विचारल्याशिवाय त्यामुळे हा क्रम होतोय. त्यामुळे आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा आहे. अजून एक सत्र या ठिकाणी होणार याची नोंद घ्या. एकूण 6 सामने अजून शिल्लक आहेत. सत्र आपण घेणार नाहीये. त्यामुळे संबंधित सगळ्यांना सूचना आहे, कुणीही क्रीडांगण सोडायचं नाहीये. जळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण, नंदुरबार शहर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर पूर्व, रत्नागिरी, जळगाव, नाशिक ही क्रीडा नगरी या ठिकाणी सज्ज केलेले अमोल पाटील आणि चेतन यादव यांनी त्यांच्या प्रयत्नातून ही 6 क्रीडांगणं अतिशय चांगली या ठिकाणी तयार केलेले. यानंतर होणारे 3 सामने व त्या आणि छत्रपती शासक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली सन्माननीय दिनकरता त्यांच्या बोट क्लबचे अध्यक्ष प्रताप जामदार सर सहकार्य नोंद घ्यायची आहे. 5 दिवस ठेवण्यात येणार आहे. ही स्पर्धा योग मराठा क्रीडा संस्था सांगलीवाडी यांच्या आयोजनाने संयोजनाने संपन्न होत आहे. या योग मराठा क्रीडा संस्था सांगलीवाडीचे अध्यक्ष श्री दिनकर तात्या पाटील, उपाध्यक्ष अरुण यादव, सेक्रेटरी सदा मुंबई उपनगर आणि अभिनंदन आहे छत्रपती संभाजीनगर संघातील जर्सी नंबर 7 चा खेळाडू आपल्या